लालके साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते. या भागामध्ये आता निवडणुका येऊ घातल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती वगैरे. हो. तर या गणामध्ये चर्चा कुणाची, कोणाचं नाव चर्चेमध्ये आहे वगैरे? नाही, आता तसं जर पाहायला गेलं तर आपण मागची जी काही विधानसभा पाहिली ते चित्र वास्तविक पाहता जो आदिवासी पश्चिम पट्ट्याचा जो काही कल होता तो तुम्हाला सर्व माहितीच आहे. तो पूर्ण जनतेचा कल आदरणीय लोकनेते, जनतेच्या मनातील आमदार, दमदार आमदार देवदत्त निकम साहेबांच्या बाजूनी पूर्ण होता. आणि अजून देखील जो माहोल आहे तो सध्या तशाच पद्धतीचा आहे. उमेदवारीचे अर्ज भरपूर प्रमाणात गेले होते, परंतु आता एकच नाव त्या ठिकाणी चर्चेचं आहे, ते म्हणजे आमचे मित्र संदीप बाबूराव माळी यांच्या सौभाग्यवती सरिताताई माळी ह्या सध्या आता चर्चेमध्ये आहेत. तर मग बघूया, शेवटी जनता आहे, जे ठरवल ते ठरवल. नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही जे नाव सांगितलं वगैरे, हो 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 हे फार मोठ्या चर्चेत नाव आहे. हो आहे ना. पहिल्यापासून गेले 1.5-2 महिने झाले आम्ही ह्या नावाचा आणि ह्या चर्चेला तर उदाहरण आहेच, परंतु आमचा देखील त्या ठिकाणी प्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता काल 1-2-3 दिवसापूर्वी आम्ही आवफे खोऱ्यात गेलो. आज देखील भीमाशंकरवरून फिरत फिरत सगळे गाव नाही का असं काढत काढत खाली आलेलो आहे. समाजाचा देखील त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आणि आमचे मित्र संदीप बाबूराव माळी मास्तर, त्यांना मास्तर या नावाने जिकडं तिकडं त्यांचा नामोल्लेख होत जातो. त्यांचा देखील मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचे नातेवाईक पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्णपणे पसरलेले आहेत आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. आम्ही असण्यापेक्षा आमचा पक्ष, आमचा दमदार आमदारच जर त्यांच्यासोबत जर असत तर निश्चितच त्या ठिकाणी आमचं जे काही सीट आहे जिल्हा परिषदचं, सरिताताई माळी यांना यश आल्याशिवाय त्या ठिकाणी भेटणार नाही असं मला वाटते. तर आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत पंचायत समितीचे अजून काही डिक्लेअर नाही साहेब, म्हणजे तुम्हाला क्लिअरच सांगतो. आणि जो झेडपीचा जो काही उमेदवार दिलेला आहे सरिताताई माळी, निश्चितच आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, आता तुम्ही मला वाटतं एक मीडियाद्वारे तुमचीच बातमी मी पाहिली होती आडेवऱ्याची, जे काही दवाखान्यात जो पूर्ण बोगस प्रकार त्या ठिकाणी मी पाहिली तुमची बातमी. दवाखाने आहेत या पश्चिम पट्ट्यामध्ये, खाली फक्त इमारती बांधलेल्या आहेत साहेब, मोठमोठ्या इमारती आहेत, परंतु प्रशासकीय डॉक्टर असतील, कर्मचारी असतील, कुठेही त्या ठिकाणी आम्हाला ते कर्मचारी पायास मिळत नाही. रस्त्याचा विषय असेल, विजेचा विषय असेल, मागच्या वेळेस मी विधानसभेला देखील तुम्हाला सांगितलं होतं, अजून देखील तुम्हाला सांगतो. आता हा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये हा प्रत्येक गावामध्ये टँकरचा उपयोग त्या ठिकाणी होतो. जो काही तुम्हाला मी पाण्याचा विषय सांगितला होता, महिलांचा अजून देखील डोक्यावरचा हंडा जर खाली येत नसेल तर गेली 35-40 वर्षे झालं आपण पाहत आहे. तर हा विकास कुठंतरी, ह्या विकासाला खीळ बसावा आणि आमचा जो काही उमेदवार आहे तो जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून निश्चितच त्या ठिकाणी महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो. आज तसं जर पाहायला गेलं तर या पश्चिम पट्ट्याचा विकास पाहता चालू, म्हणजे गतवर्षी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, तर आज वास्तविक पाहता ज्या अडचणी आता आपण म्हणतोय, आरोग्याचा विषय असेल, विजेचा विषय असेल, रस्त्याचा असेल आणि प्रामुख्याने लाईटीचा, पाण्याचा विषय असेल, तर अजून देखील त्या प्रश्नांवर पाहिजे असं त्यांचं काही काम झालेलं नाही. टीका करत नाही हा साहेब मी, म्हणजे जे पाहिजे होतं समाजाला, जे दिसतंय समाजाला पाहिजे, ज्या गरजांची त्यांना पूर्णपणे गरज होती त्या गरजा मला वाटत नाही या जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समित्या सदस्य असतील यांच्याकडनं पूर्ण झालेल्या मला काय. या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी आले, हो. तुम्हाला माहित असेल. बोला ना साहेब. या भागामध्ये आमदार साहेबांनी फार मोठे फंडिंग या ठिकाणी दिलं, रस्ते असतील, दवाखाने असतील, यासाठी. तुम्ही असं कसं म्हणताय? नाही नाही, निश्चितच साहेब, गेली 35-40 वर्षे झाले साहेबांची इथं एक हाती म्हणजे सत्ता आहे. निधी आला नाही असं नाही साहेब, भरपूर प्रमाणात निधी आला, साहेबांनी देखील केलेले नाही असं नाही, परंतु तो निधी पूर्णपणे ज्या निधीचा जशा पद्धतीने उपयोग व्हायला पाहिजे होता त्या निधीचा त्या ठिकाणी उपयोग झालेला नाही. जे व्हायचं मग याच्यात ह्या निधीचा उपयोग कोणाला, ठेकेदारांना झाला, म्हणजे त्यांचेच दात आणि त्यांचे थोट या ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये आहे. कामाची क्वालिटी त्या ठिकाणी पूर्णपणे जे पाहिजे होतं ते पूर्ण, रस्त्यांची जी चाळण आपण पाहत आहे, रस्ते बनवले पण 1-1.5 वर्षात जी चाळण व्हायची ती झाली. आता तुम्ही ते काय म्हणतात आता पाण्याचं मध्ये जलजीवनचं चालू आहे, अनेक ठिकाणी ते पाईप असेच उघडे पडलेले आहेत. ज्या ठिकाणी जी सुविधा व्हायची होती ती काही पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोच झाली नाही. याच्यात फक्त ठेकेदारांचाच, म्हणजे थोडक्यात मलिदा ज्यांना भेटायचं त्यांना पूर्णपणे भेटलेला आहे. कामाची जी क्वालिटी पाहिजे ती आजपर्यंत मला तर काय
पाहायला नाही भेटली. कारण ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मी अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी फिरलो, त्या ठिकाणच्या समस्या जाणल्या. त्यावेळं असं समजून येतं का या ठिकाणी फक्त ठेकेदारात लाल झालेले आहेत. साहेबांनी निधी दिला, आम्ही अमान्य नाहीच आहे, साहेबांनी निधी दिला, परंतु इथले जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, यांनी जशा पद्धतीनं ते काम राबवून घ्यायचे होते, जशा पद्धतीचे उपक्रम राबवायला हवे होते, ते पूर्णपणे केलेले नाही. मग जी क्वालिटी पाहिजे होती ती क्वालिटी भेटलीच नाही मुळात पश्चिम पट्ट्याला. त्याच्यामुळे सगळं हे झालं म्हणायचं. निश्चित. ओके ठीक आहे साहेब, धन्यवाद. धन्यवाद.